नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या, भाग 2. अहिल्या पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले. प्रकरण 3. धर्मशील अहिल्या एक अखंड कीर्तिज्योत. परमेश्वराच्या अस्तित्वामुळे मंदिरात गैरव्यवहार, लूटमार, चोऱ्या, हाणामाऱ्या होत नाहीत, अशी अहिल्याबाईंची अढळ निष्ठा होती. तिथे कायमस्वरूपी भजन, कीर्तन, सद्वर्तन शिकवणारी प्रवचने चालू राहून वातावरण मंगलमय होते. मंदिरात यात्रेकरूंची राहण्याची, जेवणा खाण्याची सोय व्हावी म्हणून पाणपोया, धर्मशाळा, अन्नछत्र उभारली पाहिजेत, तसेच देवालयापर्यंत पोचवणारे रस्ते बांधणी होणेही गरजेचे होते. सत्तेवर येता क्षणीच त्यांनी आपल्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले होते. सत्शील समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी आपल्या खासगी संपत्तीतून हे निर्माण कार्य आसेतू हिमाचल सिद्धीस नेले. चित्रकूट पर्वतावरचे मंदिर बांधून झाले होते. सुनेल गावच्या खंडो अनंत यांना श्रीरामाची संगमरवरी मूर्ती बनवायला सांगितले होते. राम पंचायतानाच्या मूर्ती 2 वर्षात तयार झाल्या. श्रीराम वनवासात निघाले असताना भरताने त्यांची अखेरची भेट चित्रकूट पर्वतावर घेतली होती. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करीन अशी शपथ भरताने या ठिकाणी घेतली. जीवनाचे सार्थक झाले असे वाटून अहिल्याबाईंनी मनोमनी भरतालाही नमस्कार केला. आनंदराव यादव मूर्ती घेऊन चित्रकूटला निघाले. काशीच्या मंदिरात स्थापन करण्यासाठी त्यांच्याबरोबर बाणही दिला. इंदूरच्या कमाविसदाराला त्यांना संरक्षण देऊन 4 माणसे बरोबर देऊन तराण्यापर्यंत पोचवायला सांगितले. तसे पोहोचते केल्याचे पत्र यादवांकडून घेऊन सरकारी जमा करणे असा आदेश दिला. अहिल्याबाईंनी रामाचाच धावा केला. रामराया, प्रवास दूरचा आहे, आपल्या जागी सुखरूप विराजमान व्हावे, हातून पुण्यकार्य झाले म्हणून आम्ही कृतकृत्य होऊ. आपल्या भारतात 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग ही हिंदूंसाठी अत्यंत पवित्र स्थाने आहेत. जी स्थाने अधिक पवित्र, तितक्या जास्त वेळा मुसलमानी अंमलात त्यांचा जास्त विध्वंस झाला. वाराणसी येथील विश्वेश्वराचे मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्वाचे मंदिर. 4-5 वेळा ते तोडले गेले, परत उभारले गेले, पण औरंगजेबाने ते फोडून त्याच ठिकाणी मशीद उभारली. सोरटी सोमनाथाच्या बाबतीतही हेच घडले. खंडोबाचे मूळ स्थान नळदुर्गाच्या किल्ल्यात होते, पण मुसलमानी अंमलात त्यावरच उपऱ्या बुरुज बांधला गेला. भग्न देवालय तशीच ठेवली तर आपल्या अस्मितेचा अपमान आणि अस्मिताच नाहीशी झाली तर शौर्य कसे जन्मास येणार. जागोजागी इंग्रज पाय रोवत होते. त्यांची हिंमत तोडण्यासाठी आपली अस्मिता कायम राखणे आवश्यक होते. आपल्या पराभवाच्या खुणा पुसणे म्हणजे नव्याने शौर्याला आमंत्रण देणे. म्हणून जी स्थाने मुसलमानी अंमलात उद्ध्वस्त झाली होती त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार करायचे संकल्प केले. वेरूळच्या घृष्णेश्वराचे स्थान निजामी राज्यात असल्यामुळे तेही उद्ध्वस्त झाले होते. गौतमाबाईंनी 1730 मध्ये याचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. तसेच 1770 मध्ये अहिल्याबाईंनी शिवालय तीर्थाची पुनर्बांधणी केली. नळदुर्गच्या किल्ल्याबाहेर प्रशस्त जागा घेऊन तिथेही खंडोबाचे मंदिर बांधले. त्या जीर्णोद्धार केलेल्या देवस्थानासाठी निरनिराळ्या जमातीतील मराठी माणसे नेमून त्यांना काम मिळवून दिले. मराठी साम्राज्यातील शूरवीर हर हर महादेवच्या जयघोषात शत्रूवर तुटून पडत हा जयघोष सतत आपल्या प्रजेच्या मनात स्फुरत राहावा म्हणून जागोजागीची ज्योतिर्लिंग पुनर्बांधणीचे काम अहिल्याबाईंनी केले. यामुळेच यदुनाथ सरकारांना म्हणावेसे वाटले, अहिल्येनं केलेला दानधर्म हा देवभोळेपणा नव्हता, तर अहिल्यादेवींनी उभारलेली ती कायमस्वरूपी संस्कार केंद्र आहेत. राष्ट्रीय पाठशाला आहे, तेही राज्याच्या सत्तांच्या मर्यादा ओलांडून. तिचे संस्कार घेऊन भारत सरकार कंबोडियामध्ये प्राचीन विष्णू मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम करीत आहे. इतिहासाची साखळी घट्टपणे विणली जात आहे. इतिहासात अनेक राजघराण्यांनी जनहित कल्याणासाठी लोकोत्तर कार्य केल्याची नोंद आहे, परंतु स्वतःच्या राज्याबाहेर जाऊन सर्व जाती धर्मासाठी देशभर जनसेवेचे अग्निहोत्र आज तागायत पेटते ठेवले ते धर्मशील अहिल्यानं. मंदिरे, धर्मस्थळे, पाणपोया, अन्नछत्र, धर्मशाळा, रस्ते या स्वरूपात या ऐतिहासिक वास्तू देशाच्या कानाकोपऱ्यात अहिल्याबाईंच्या स्वधर्म स्वराज्य प्रेमाच्या साक्षीदार बनून उभ्या आहेत. डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे म्हणतात, संपत्ती पराक्रम असलेल्या या चंडिकेने सोरटी सोमनाथाचे उद्ध्वस्त मंदिर पुन्हा उभारण्याऐवजी हे स्वतंत्र मंदिर का उभारले असावे. भग्न मूर्ती गंगार्पण करतात, तसे भग्न मंदिर गंगार्पण केले की ते पुन्हा उभारण्याची ताकद नव्हती. लोकमानसातील सोमनाथाविषयी श्रद्धा जागवित असतानाच
परवशतेविषयी चीड आणि लज्जा उत्पन्न व्हावी, आपल्या पुत्रांच्या मनातील पौरुष जागृत व्हावे, स्वत्वाने त्वेषाने राष्ट्राच्या पुनरुत्थानाची आकांक्षा निर्माण व्हावी, म्हणून अहिल्याने मंदिर उभे केले. माता कुटुंबाची आणि राजा राष्ट्राचा विश्वस्त असतो. चंदनी व्यक्तिमत्व म्हणजे झिजणे हाच त्यांचा धर्म. देवधर्म आणि राष्ट्रधर्म वेगळा असत नाही, याचा वस्तुपाठ म्हणजे अहिल्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काकासाहेब गाडगीळ, कन्हैयालाल मुंशी व सरदार पटेल यांच्या प्रयत्नाने सोरटी सोमनाथाचे भव्य सुंदर मंदिर उभे राहिले. यात्रेकरूंकडून महादेवावर अभिषेक, पूजा अर्चा, नैवेद्य इत्यादी विधी होतात. ते 200 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी बांधलेल्या महादेवाच्या मंदिरातील मूर्तीवर, सरकारी मूर्तीवर नव्हे. अहिल्याबाईंच्या निर्मितीमागे त्यांचा मुत्सद्दीपणा, नैतिक बळ आणि गरज पडल्यास दबाव तंत्र या गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. आपली प्रतिमा आणि पैशाचा सढळ हस्ते वापर अहिल्याबाईंनी सोमनाथाच्या बाबतीत केलेला आढळतो. तसेच तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांच्या प्रबळ सेनेचा वापर दबावासाठी केला. त्यामुळेच मोहम्मद खानजीने मंदिर उभारायला परवानगी दिली. औरंगजेबाने तर सोमनाथाचे मंदिर पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले होते, पण भारताचा मानबिंदू असलेले हे मंदिर मुस्लिम शासक असताना बांधणे केवळ अहिल्याबाई करू शकल्या, कारण कुठेही इस्लामचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेत त्यांनी राष्ट्रीय मानबिंदू उभारले. आसफद्दौली अमानी हा अयोध्येचा सुभेदार होता. काशी विश्वनाथही त्याच्याच अखत्यारीत येत होते. काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिद बांधली होती. मल्हाररावांचा लष्करी दबदबा मोठा होता. पुन्हा मंदिर निर्माण करण्याची त्यांची इच्छा होती, पण काशीतील तेलंगी ब्राह्मणांनी भीती व्यक्त केली की तुमची पाठ फिरल्यावर पातशाह आमची कत्तल करेल. पण अहिल्याबाई सत्तेवर आल्यावर राजकारणाची दिशा बदलली होती. आसफद्दौलीच्या बाबतीत मल्हाररावांचा लष्करी दबदबा आणि दिल्ली दरबारातील वजनाचा उपयोग करीत अहिल्याबाईंनी मशिदीला लागून जागा मिळवली आणि काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली. अयोध्येत राम मंदिर, भैरव मंदिरासारखी 3 मंदिरे आणि शरयू घाटाची बांधणी केली. जॉन माल्कमचे पॉलिटिकल एजंट कॅप्टन स्टुअर्ट 1818 साली हिमालयात हिंडत असताना 3 सहस्र फूट उंचीवर अहिल्याबाईंनी बांधलेली धर्मशाळा बघून अगदी थक्क झाला होता. केदारनाथ येथील स्थानिक रहिवासी तेव्हाही अगदी आदराने अहिल्याबाईंबद्दल कॅप्टन स्टुअर्टशी बोलत होते. अजूनही चांगल्या स्थितीत तेथे दगडी धर्मशाळा आहे. हिमालयाच्या थंडगार कुशीत उष्ण पाण्याच्या कुंडाचा हजारो यात्रेकरूंना आजही आधार आहे. इतक्या उत्तुंग ठिकाणी जिथे मनुष्य वस्तीचं चिन्हही दिसत नाही, तिथे प्रवाशांसाठी, यात्रेकरूंसाठी अशी कामे करून घेणे कल्पनातीत आहे. हिमालयाच्या केदारनाथापासून दक्षिणेस रामेश्वर पर्यंत आणि पूर्वेस जगन्नाथपुरी पासून ते पश्चिमेच्या द्वारकेपर्यंत चारी दिशांना उभी केलेली मंदिरे, नद्यांवरचे अगणित घाट, तळी, धर्मशाळा, हिमालयातील उष्ण पाण्याचे कुंड ही या भारतभूमीची लेणी आहेत. विविध भिन्न प्रकारच्या संस्कृतीतील समानतेचा गोफ या लेण्यांनी विणला आहे. या लेण्यातून अहिल्याबाईंच्या स्मृती साऱ्या भारतवासियांना साद घालत आहेत. अहिल्या धर्माची शिकवण देत आहेत. अहिल्या धर्म म्हणजे कर्तृत्वाचे समर्थ हात. अहिल्या धर्म म्हणजे दुःखावरती केलेली मात. अहिल्या धर्म म्हणजे शुद्ध सात्विक राहणी. अहिल्या धर्म म्हणजे सत्य निरपेक्ष वाणी. अहिल्या धर्म म्हणजे प्रजेला सुख समाधान. अहिल्या धर्म म्हणजे कर्तव्याचे परिपूर्ण निधान. अहिल्या धर्म म्हणजे शिवरायांचा वारसा. अहिल्या धर्म म्हणजे स्वच्छ नितळ आरसा. अहिल्या धर्म म्हणजे कैवल्याचे लेणे. अहिल्या धर्म म्हणजे विश्वात्मक होणे. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.